हो, अमित शाह साहेब जे आहे देशाचे गृहमंत्री आहे, सहकार खातं त्यांच्याकडे आहे. ते आज नाशिकला जे आहे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन नंतर माजी सैनिक शिवाजीराव डोळे जे आहेत त्यांनी मालेगावमध्ये काही क्षेत्रामध्ये माजी सैनिकांना बरोबर घेऊन आणि इतर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन काही चांगले प्रकल्प, अभिनव प्रकल्प राबवलेले आहेत. म्हणजे गोपालन हा एक आहे, पण वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची शेती आणि त्याच्यातून सुगंधी द्रव्य निर्माण होईल अशा प्रकारची काही वनस्पतीची उत्पत्ती, परत काही त्याच्यातून मग त्या अगदी गाईंचं जे आहे दुधापासून वेगवेगळे काही पदार्थ असतील तर गोबरपासून सुद्धा काही पदार्थ त्यांनी ते तयार केलेले आहेत. काही स्वासिक अगरबत्त्यासुद्धा तयार झाल्या. अशा अनेक मला हे 2-4 तुम्हाला सांगितलं, अनेक वेगवेगळे प्रयोग त्यांनी ते केले, ते यशस्वी केले. आणि त्याची नोंद देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी सुद्धा मन की बातमध्ये घेतली आहे. आज अमित शाह साहेबांना सुद्धा त्यांना त्या शेतकऱ्यांना भेटायचं आहे, त्या सैनिकांना भेटायचं आहे, माजी सैनिकांना, आणि ते सगळं पाहायचं आहे. तर शिवाजीराव डोळे जे आहेत तिथले त्यांच्यानी सगळं निर्माण केलं. त्याने मला आमंत्रण दिलं की आपण या, म्हणून मी जातोय. बरं, पण योगायोग असा आहे की आपण आणि अमित शाह एकाच व्यासपीठावर असणार आहे. काही चर्चा गेल्या काही दिवसांपासून ज्या काही घडामोडी करतात त्या संदर्भात आपण करणार आहात? अशी काही चर्चा तिथे नाही, होऊ पण शकणार नाही. काय चर्चेची ठिकाणी वेगळे असतात, चर्चेची ठिकाणी असतात, राजकीय चर्चेची ठिकाण नाहीत ती. काल उद्धव ठाकरेंनी जी सभा घेतली त्याच्यात त्यांनी एक वक्तव्य असं केलं की बाळासाहेब ठाकरे यांना अटक करायच्या वेळेस थेट आडवाणी आणि इतर नेत्यांनी केंद्रातून सुरक्षा पुरवली होती. CRPF सुरक्षा जी आहे ती पाठवली होती मुंबईतला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी. याच्यात कितपत तथ्य आहे, काय नेमकी वस्तुस्थिती? ठीक आहे, त्यात गेल्या गोष्टी झाल्या आता काय, आणि त्यावेळेला जे आहे त्या घटना घडून गेल्या, त्याच्यात आता परत काय बोलायचं मी, चला. परंतु एक आहे की अडवाणी असतील किंवा वाजपेयी साहेब यांचं जे आहे बाळासाहेबांबरोबर चांगले संबंध होते, एवढं खरं आहे. तर भुजबळ साहेब, आपण अजितदादा यांनी जे अधिवेशन घेतलं होतं त्या अधिवेशनाला आपण गेला, मात्र त्या ठिकाणून आपण लवकर आल्यामुळे परत एकदा चर्चा अशी झाली होती की आपली नाराजी पूर्णपणे दूर झालेली नाहीये. चला, हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.